नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या गावकरी मित्र या चॅनलमध्ये. आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहिती बघणार आहोत. ती म्हणजे बांधकाम कामगार विभागातर्फे एक नवीन अपडेट आलेली आहे. तर त्या अपडेटमध्ये त्यांनी एक महत्त्वाची माहिती पाठवली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला इथे नवनवीन अपडेट्स मिळत असतात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला टॅप करा, जेणेकरून घातलेले नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर कळतील. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर महाराष्ट्र बांधकाम कामगार इमारततर्फे त्यांनी अपडेट अशी घातलेली आहे, की आता ते तुम्हाला घर जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही घर बसल्या तुम्ही करू शकता. तिथे जाण्याची गरज नाही. आता इथे बघा, नूतनीकरण हे नव्याने सुरू झालेले आहे. तर नवीन ज्यांना कुणाला अर्ज करायचे आहेत, ते आता नव्याने अर्ज करू शकतात. तर काय त्यांनी नोटीस टाकलेलं आहे बघा, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. तर निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. लावाच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत काय दिलेले आहे? ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्याची चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटणावर क्लिक करावे. सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे, त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. तर अशा प्रकारचा हा तुम्हाला एक सोल्युशन म्हणून दिलेला आहे. तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने स्वतःच घरी रजिस्टर करता येणार आहे आणि तुम्हाला एक डेट दिली जाईल. त्या डेटवर एक डेट तुम्हाला निवडायची आहे. ती डेट निवडून झाल्यानंतर तुम्हाला केंद्रावर जायचं आहे पडताळणीसाठी. म्हणून अशा प्रकारचा हा आता नवीन चेंजेस झालेला आहे. म्हणून सर्व कामगारांनी लक्षात घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.